तोपर्यंत रोखलंय आणि तदनंतर त्या धावसंख्येचा पाठलाग देखील यशस्वीरीतीने केलाय. सुरुवात होईल या मॅचला गोलंदाजी मार्कवर इथून गौतम या गोलंदाजाला आपण पाहताय. तर स्ट्राईक एंडला इथून मिस्टर रोहित. पहिला चेंडू परिपूर्ण खोलून ठेवलं रोहितला. फ्रंट फुटर येऊन सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता दर्शवली गेली, परंतु चेंडूची लेंथ आहे ना ती थोडीशी मागे होती आणि म्हणूनच रीड करू शकले नाहीत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वेग आहे गौतमकडे, कारण की हाईट जी आपल्याला विशेष करून पाहायला मिळते आणि तदनंतर रिदम फार महत्वाचा आहे. वेग असून चालायचं नाहीये तुमच्याकडे, ती लाईन आणि लेंथ ती परिपक्वता असावी आणि तीच अॅक्युरसी दर्शवली जाते. हटून खेळण्याचा मानस, रोहितच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार, निघून जाईल चेंडू थेट सीमारेषा पार. पंचांचा सिग्नल झालाय अप, मिळतील धावा 6. तशा पद्धतीने हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं ना, जणू काही अंधाराच्या अगदी या रात्रीमध्ये काजवा, परंतु काजवा दिसू लागतो. अगदी हा चेंडू देखील लूप झाला, कारण की इतक्या चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेला, तो अधिक उंच आणि तदनंतर धुक्यामध्ये कुठेतरी चेंडू थोडासा विलीन झाला. या 6 धावा मिळतात महत्वपूर्ण. 6च्या साहाय्याने धावसंख्येला देखील झाली आहे सुरुवात 6 या अंकाने. गौतमच्या अगेन चढवलेला प्रतिहल्ला रोहितच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड. खोलवर लेंथ आहे, ड्राईव्हचा फटका दर्जेदार, परंतु डीप कव्हरमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाईल. क्विकली अगदी आपण पाहता या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रजनी स्पर्धेमध्ये अगदी सिंगल डबल ही तितकीच महत्वाची बेसिक्स आहे आणि त्या बेसिक्सने तुम्हाला अगदी त्या पद्धतीचा खेळ हा करावा लागणार आहे. या 2 धावा येत आहेत, या दुहेरीच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धाव फलक. चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे, पाठलाग थोडासा लांबवरचा आहे. क्षेत्ररक्षण जरुरी त्या दिशेने चांगलं झालं होतं, परंतु एन मोमेंटला बॉर्डरलाईन सीमारेषा पार. आता रोहित थांबायचं नाव घेत नाही. रोहितच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. या 4 धावा येतात आणि या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. अगोदर एक हुकचा फटका पाहिला आपण, त्यावर आल्या 4 धावा. ऑप्शनच्या बाहेर शपल होऊन ऑन साईडला परावर्तित केलं गेलं. स्कोरलेग क्षेत्रामध्ये 4 धावा येत आहेत. 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर धावगती. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 12 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक हलकासा आपण पाहताय आता मिड विकेटला, आणि लॉंग लेग घेतलं गेलंय डीप मध्ये. वेळ देखील अगदी सुरू आहे, देखील लक्षात असू द्या. 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 12 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. बॅटची एज त्या दिशेने डायरेक्टली हिट अँड गॉन. सौरभला परतावं लागेल. ही धाव थोडीशी जोखमीची होती. कॉल दिला होता सौरभने जरूर, परंतु पोहोचू शकले नाहीत. विकेट मिळेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का गॉन. प्लीज वेळ घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर मैदानाच्या दिशेने आपण मार्गस्थ व्हायचंय. विकी पाटील यांना आपण पाहताय. न्यू बॅटर इन. 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर धावफलक शेवटचा आणि अंतिम चेंडू तिथून शिल्लक असेल. पहा काय घडलं गेलं. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडूवर मिळाली विकेट, आणि ती देखील धावचीतच्या स्वरूपाने. सौरभ निराश हतबल मनाने तंबूच्या दिशेने रवाना होईल. कुठेतरी धावचीत बाद होणं हे कुठेतरी अफोर्डेबल नाही आणि तेच विशेष करून यावेळेस पाहायला मिळतंय. रिक्स जोखमीची होती आणि जोखीम कुठेतरी विकेटमध्ये परावर्तित झाली. 12 या अंकांवर धावफलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो गौतमचा शिल्लक असेल या षटकातील. चांगली सुरुवात. आदर्श फणसपाडा या संघाकडनं विकी पाटील स्वतः मैदानाच्या दिशेने
एक स्ट्रॉंग फिनिश केला होता मागच्या मॅच मध्ये. 12 अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू जो तितकाच निर्णायक असेल. गोलंदाजी मार्कवर इथून गौतम. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाते. ऑन साईडला फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि त्या दिशेने जेल ड्रॉप. स्कोरलेग क्षेत्रामध्ये आपण पाहताय चेंडूची हाताळणी केली जाईल. फेकी थोडीशी स्क्वेअर जरूर झाली आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. सो इथून पहिल्या षटकाचा खेळ जो झालाय समाप्त आणि धावगती 14 या अंकांवर. फार मोठ्या प्रमाणात फटका अधिक उंच गेला होता. जास्तीत जास्त हवेमध्ये स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये जजमेंट जरूर झालं परंतु हातातनं झेल निसटला आणि तदनंतर 2 धाबा मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीम आदर्श फणसपाडा या संघाची धावसंख्या 14 या अंकांवर. एक गडी बाद. चला घाई करा प्लीज. लक्षात असू द्या 4 मिनिटं राहिलेत हे षटक हाताळण्याकरिता आणि वेळ सुरू आहे. सेकंड स्पेल हाताळण्याकरिता इथून निखिल या गोलंदाजाला आणलं गेलंय. रोहितने चांगली सुरुवात करून दिली. 5 चेंडूकडे 12 धावेंवर तो खेळतोय ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी धाव. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. लॉंगनला क्षेत्ररक्षक आपण पाहता. एक क्षेत्ररक्षक स्कोरलेग सीमारेषा लगत, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. तर लॉंग अप थोडस वाईडिश. स्विचिटचा फटका दर्जेदार आहे. बॅकवर्ड ऑफ पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला रोखणं हे थोडंसं मुश्किल असेल. एन मुवमेंटला चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. महत्वाच्या या धावा आहेत रोहितच्या बॅटमधनं. आणखी चौकार. 4. धावा येत आहेत आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. स्विचिटचा फटका या अगोदर जेव्हा खेळला होता रोहित तेव्हा बाद झाला होता जरूर परंतु यावेळेस सक्सेस मिळतंय. आयुष्यात जोखीम पत्कराल तर यशाची पायरी चढाल. वळवायचा आहे फक्त आणि फक्त दिशा दर्शवण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा मानस जरूर होता परंतु यू वेट म्हटलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. 19 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. गोलंदाजी जरूर चांगली झाली आतापर्यंत परंतु या मॅच मध्ये धावा देखील थोड्याशा अधिक प्रमाणात वाढल्या जातात आदर्श फणसपाडा संघाच्या. 18 या अंकांवर धावफलक. फॉलोइंग स्वीप करायचं होतं. खोलवर लेन त्यावेळेस हाताळले गेले. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 18 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खोलून ठेवलं. यावेळेस कुठेतरी सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक दिगंबर म्हात्रे यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. एक चौकार जरूर आला स्विचिटच्या माध्यमानं परंतु तदनंतर त्या चौकाराची व्हॅल्यू पूर्णपणे कमी झाले कारण की 3 बिंदी गेंदे. डॉट बॉल. 18 या अंकांवर धाव फलक आहे. चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर जे निखिल कडनं देखील यावेळेस पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. दर्जेदार स्ट्रोकची निवड केली गेली आहे. लॉफ्ट केलं या चेंडूला. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. मिळतील धावा. यावेळेस 4. चौकार. पळवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत गावकरनं सीमारेषा लगत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल इथून विकी पाटीलला बाद व्हावं लागेल. धावचीच्या रूपाने एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं शिल्लक आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल टीम आदर्श फणसपाडा या संघाकडनं ते देखील पाहणे योग्य.
ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. धावचीच्या रूपाने विकी पाटीलला बाद व्हावं लागलं. परिपूर्ण मागेच होते आणि जिथे कुठेतरी दुसरी धाव घेण्याची मानसिकता जी अपुरीच राहिली. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटच्या अंतिम षटकाकडे वळणार आहोत, परंतु देवी आपण पुन्हा एकदा डीजेला संधी. मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय धुकं जे वाढलं जात आहे आणि कुठेतरी ज्या शेकोट्या पेटवल्यात ना मैदानाच्या बाहेर, तर मी विनंती करेन की आपण थोड्याशा आता त्या विझवायच्या आहेत, कारण की बरंच धुकं जे मैदानाच्या सभोवताली जमा झालेलं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक जेथून आता शिल्लक असेल. 23 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 23. बराचसा विचार विनिमय झाला आणि चेतन ऑन साईडला परावर्तित करण्याचा प्रयत्न, परंतु ते टायमिंग तर जुळू शकलं नाही. आता आम्हाला देखील चेंडू शोधावा लागतोय आणि जिथून सिंगलला आता डबल मध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. चला, पंचांनी जो डिसिजन दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. कुठेतरी इथून पंच देखील त्या दिशेने सहमती दर्शवली. 25 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 2.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. चेतन याला आपण पाहताय, ज्याने मागील अगदी मॅच मध्ये विकेट हॅट्रिक जी संपन्न केली होती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेतन सुसज्जित होईल. यावेळेस तोचा इशारा आणि अतिरिक्त धावेंचा सहारा. भगवान जब भी देता देता छप्पर फाडके, आणि हेच यावेळेस पाहायला मिळाला. इट्स अ बीमर बॉल. मिळतील धावा यावेळेस परिपूर्ण 6. कंट्रोल सुटला आणि कंट्रोल सुटत असताना ते बाधित देखील झाला आणि खारीज देखील झालं. बॅकवर्ड ऑफ स्कोर लेगचं क्षेत्र आणि सरळ चढून निघून गेला सीमारेषा पार. 6+1. अगदी धुक्यांमध्ये म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू शोधावा लागतोय. ढोंडो ढोंडो रे साजना. 7 धावा मिळतात. चला, चेंडू हवाय, पूर्तता करा मैदानावर. 32 या अंकांवर धावफलक परिपूर्ण. वारे फिरल्या जातात या मॅच मध्ये. वाऱ्याची गती तर नाहीये, कुठेतरी हळुवारपणे थंडपणा आहे वातावरणामध्ये, परंतु सामना गरम झालाय विथ द बॅटने. आदर्श पनसपाडा संघ 32 या अंकांवर. 32 रन्स ऑन अ कार्ड. आता कॅमेरामॅनला देखील इथून चेंडूला देखील शोधावं लागतंय आणि मनीष निजाई म्हणतात की त्यांची देखील परीक्षा सुरू आहे. आता या अगदी धुक्याच्या वातावरणामध्ये तुम्हाला देखील चेंडूला शोधावं लागेल. 32 फ्रीचे सिग्नल. यस, भीमा राणी सायरन वाजलंय. डीजे मॅन देखील आमचे जागे आहेत आणि त्यांचं देखील तितकंच कौतुक. 32 या अंकांवर धावगती 32. क्रॉस लाईनने उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला, जिथून एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते आणि पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता धावा मिळणार आहेत. 1+1 या 2 अतिरिक्त धावा ज्या स्कोर कार्डवर मिळतील आणि धावगती जी जाऊन पोहोचेल 34. 34 या अंकांवर धावफलक. लाईन आणि लेन परिपूर्ण भरकटले गेले या षटकाकडे. चांगलं कनेक्शन. फ्रंट फुट राहून चेंडूला चार्ज केलं जाईल आणि डिस्पॅच देखील केलं जाते. वाईड इश्कावकरनं सीमारेषा पार. थेट आदर्श फणसपाडा या संघाच्या भेटीकरिता टाळ्यांचा कडकडाट. षटकार. येत आहेत आणि या 6च्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 4-0. 40 या अंकांवर. वेळ कशा पद्धतीने बदललाय. 2 चेंडूगणिक 17 धावा खर्च केल्यात, ज्या चेतनने मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतले होते.
हाच क्रिकेटचा खेळ आहे, रंग बदलू खेळ म्हणजेच क्रिकेट. आणखी एक प्रहार, कनेक्शन तर प्रॉपरली जुळलंय का, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि त्याच्या हातखंडामध्ये हा सुरेख पद्धतीचा झेल. हा झेल आणि निखिल्याचं आज नातं थोडंसं अनोखंच राहिलंय आणि चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केला. रोहितचा खेळ झालाय समाप्त 40 या अंकांवर. विकेटचं झालेलं पतन, फलंदाज बाद. 40 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 4-0. 2.3 चेंडूंचा खेळ. अमीर आहे नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाते. मिड ऑफ क्षेत्रात गौतम जोपर्यंत येईल चेंडूला उचलून फेकी केली जाते. डायरेक्टली हिट करण्याचा मानस झाला, परंतु हा डायरेक्टली हिट नव्हे तर आता कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी धाबा जातील. 2+1 3 बहुमूल्य धाबा आणि या तिहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 43. पण अचानकपणे धावेंचा जो फ्लो आहे ना तो वाढू लागला, कारण की मागील 3 ते 4 सामन्यांमध्ये जी धावसंख्या पूर्णपणे कमी झाली होती, या मॅच मध्ये देखील आपण पाहत आहे 43 धावा जबळ जबळ लागल्या गेलेत. कोलवरलेन ब्लॉकरला हाताळला गेला, चांगल्या पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेलाय. केतन आपण पाहत आहे जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, हातातनं चेंडू निसटला सोपं नाहीये. कुठेतरी दमट वातावरण, धोक्याचं वातावरण चहूबाजूने आपण पाहता हळूवारपणे मॉइश्चराइज आणि थोडस दव बिंदू देखील आहेत मैदानावर आणि तेच कारण आहे हातातनं चेंडू निसटले जातात. 2 धावा येणार आहेत या दुहेरीच्या मदतीने. धावगती 45 या अंकांवर. 45 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. आता शेवटचा अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल. ऑन साइडला जरूर खेळायचं होतं. इम्पॅक्ट थोडंसं यष्ट्या सोडून जाणार एक सिंगल धाव जे अधोरेखित झालंय आणि इथून सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. सो पहिल्या इनिंगचा खेळ इथून झालाय समाप्त. लेगबाईचा इशारा आणि धावगती जी एकंदरीत जाऊन पोचलंय 46 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता आणि अंतिम 5 मध्ये दाखल होण्याकरिता बनवावं लागतील जय बजरंग शिरगाव या संघाला 18 चेंडू गणे 47 धावा. हा पाठलाग आसान नसेल. अंडर फ्लड लाईट जवळ पहाटेचे 4 वाजायला आलेले आहेत आणि कुठेतरी अगदी वातावरणामध्ये जो थंडपणा, परंतु इथून बॅटिंगच्या माध्यमाने तो परफॉर्मन्स दाखवला जाईल का? काही अशक्य नाहीये. इथून जर ठाणली तर या सर्व काही गोष्टी परिपूर्ण होऊ शकतात, परंतु जी गोलंदाजी आदर्श पनसपडा संघाची ती देखील तितकीच ताकदीची आहे. 46 धाबा बनल्यात. 47 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि क्विकली वळणार आहोत येणाऱ्या 18 चेंडू गणिक.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 47 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून सौरभ या गोलंदाजाला आपण पाहत आहे. आगुडाप्याची लेंथ आहे, परिपूर्ण पिक तर करू शकले नाहीत. हितेंद्र पाठलाग जरूर करतायत आणि त्या दिशेने लॉंग स्टॉप रिझनला चेंडूची हाताळणी चुकीच्या पद्धतीने झाली आणि बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. आघात चांगला झालाय, चौकाराने 4. चेंडू 4 धावा येत आहेत. पहिला चेंडू आखूटप्प्याची लेन जरूर होती, परंतु फाईन लेग क्षेत्रातनं चेंडू निघून गेला. 4 धाब्यांकरिता चौकाराच्या साहाय्याने झालेली सुरुवात 4 धाबा या स्कोर कार्डवर. 47 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे आणि जी सुरुवात चेतनच्या पाठमधनं अगदी पहिला चौकार खेचून मारण्याची मानसिकता जी विशेष करून पाहायला मिळाली. आता चेक केलं जाईल. व्हाईट लाईन विजय भोईर आहेत या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. पंच देखील रिक्स घेत नाहीयेत यावेळेस आणि व्हाईट लाईन. चार धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. सो निर्णयाला इट्स अ व्हाईट बॉल. लाईन बिलॉंग टू द अंपायर. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड, 5 या अंकांवर. अपील तर फार मोठ्या प्रमाणात विकी पाटील यांचा फक्त आणि फक्त एकमेव आवाज. कुठेतरी अगदी आपण पाहत आहे की इम्पॅक्ट आणि तदनंतर हाईट या दोन्ही गोष्टी पाहण्यासारख्या आणि फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर कुठेतरी गोलंदाज देखील मध्यंतरी आले होते. इथून आपण पाहू शकाल की धाव घेण्याचा मानस नाहीये. 5 धावा या स्कोर कार्डवर ज्या पाहायला मिळत आहेत. हलकीशी लेन जी विशेष करून पाहायला मिळाली. इम्पॅक्ट जवळ जवळ हे थोडंसं बाहेरच्या दिशेने होतं कारण की स्विंग अँड मिस विशेष करून इथून पाहायला मिळालं. 5 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा सौरभ. बडा प्रहार जरूर करायचा. आता चांगलं कनेक्शन आहे. अविनाशने प्रयत्न तर जरूर केले. चेक केलं जाईल आता पुन्हा एकदा बाउंड्री लाईन. यावेळेस पाहू शकाल कनेक्शन तर चांगल्या पद्धतीने जुळलं. कोणी म्हणते चौकार आहे, कोणी म्हणते षटकार आहे, परंतु दूध का दूध और पाणी का पाणी विच लाईव्ह नेटवर्कवर पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल बाउंड्री लाईन आता चेक केली जाईल. फ्लॅटेड हा फटका जो सजवला गेला होता. यस, 6 धावा. या 6 धावा मिळणार आहेत. या 6च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11. 11 या अंकांवर हे धाव फलक. बॅकअप दिल्यानंतर आता झेल घेण्याची संधी आहे आणि झेल कन्वर्ट केला जाईल. चेतनचा अगदी संघर्ष सुरू झाला होता आणि यावेळेस होईल तो समाप्त. बॅकअप दिले हाताळली सौरभने आणि यावर मिळवलेले विकेट. चांगला झेल शॉट फाईन लेग मध्ये पकडला गेला. पहिल्या विकेटचं पतन. चेतनचा खेळ झालाय समाप्त. गॉन. अकरा या अंकांवर एक धक्का. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. तर नव्याने बॅटर निखिल या फलंदाजाला आपण पाहत आहे.
गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा इथून सौरभ सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने डिस्पॅच केलं जाईल, परंतु अमीर आहे त्या दिशेने आणि काय झेल कन्वर्ट झाला, अतिशय सुरेख. निखिल आले आणि निखिल परतीच्या प्रवासाला लागले. स्ट्रोक तर चांगला होता, परंतु त्यापेक्षाही अतिशय दर्जेदार पद्धतीचं क्षेत्ररक्षण. अमीरच्या माध्यमानं टिपलेला हा झेल, विकेट मिळवली जाईल, फलंदाज होईल बाद. होते कनेक्शन देखील प्रॉपरली जुळलं होतं, परंतु बहुतांश अगदी खेळाडूंना देखील वाटलं नसावं की चेंडू ट्रॅव्हल कशा पद्धतीने झाला नाही, कारण की हेच मॉइश्चराइज आहे. तर मग वातावरणामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. 11 अंकांवर धावफलक. साईल आहे नव्याने बॅटर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. 11 अंकांवर धावफलक. पहा, एक चौकार एक षटकार जरूर आला, परंतु स्वतःला बॅक केलं सौरभने त्या दिशेने आणि लागोपाठ 2 विकेट टिपले गेलेत. आता विकेट हॅट्रिकची संधी आहे. स्ट्राईक एंडला इथून साईल असेल. शेवटचा अंतिम चेंडू सौरभ गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. खोलवर लेन, बरोबर बुंद्यात हाताळला गेला हा चेंडू आणि सरळ निघून जाईल. यस्टनच्या मागे फील्ड केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. 11 या अंकांवर धावफलक. आता येणाऱ्या चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 12 आणि 36 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल्स रिमेनिंग, 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला घाई करा, वेळ सुरू आहे. 3.5 मिनिटं उरलेत हे षटक हाताळण्याकरिता, हे देखील लक्षात असू द्या. 12 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 36 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रतापकडे ते कॅलिबर आहे की इथून तो मॅच फिरवू शकतो, म्हणून त्याचं मैदानावर उभं राहणे तितकंच गरजेचं आहे. नुसतं उभं राहून चालायचं नाहीये. धावा त्या स्ट्राईक रेटने तुम्हाला करावे लागतील, कारण की आस्किंग रिक्वायर 100 आता 18च्या घरामध्ये आहे. म्हणजेच प्रत्येक षटकाकडे तुम्हाला 2 ते 3 मोठे प्रहार जे आता इथून करावे लागणार आहेत. चांगली गोलंदाजी झाली सौरभकडनं, जी विशेष करून इथून पाहायला मिळाली. अविनाश या षटकाकडे गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेल करीत आणला गेलाय. प्रतापकडे ती स्ट्राईक असेल. 11 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. बरोबर यस्टँच्या मधोमध सापडले गेले. प्रतापचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. याच करिता केला होता सौरभने अट्टाहास की अविनाशला गोलंदाजी हाताळायची आणि ही गोलंदाजी बरोबर अगदी कामयाबी मिळवून देते आपल्या संघाला. यस्टँच्या बरोबर सापडले गेले. विकेटचं झालेलं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. मैदानाच्या दिशेने जय. निल्सन आकड्यावरच धावसंख्या थांबल्या आणि ज्यावर धक्क्यांवर धक्के बसले गेलेत. 11 या अंकांवर धावफलक. खोलवरलेन हाताळली. धावगड्याची मानसिकता आहे. पूस झालेत. डायरेक्टली हिट करण्याचा मानस यावेळेस दर्शवला गेला. जरूर एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. थोडेसे प्रयत्न आता वाढवावे लागतील या मॅच मध्ये जर बनून राहायचं आहे तर. मोठे स्ट्रोक खेळणं जे फार महत्वाचं आहे. आसान नसेल अविनाशच्या अगेन्स्ट, कारण की एक व्हॅरिएशन युक्त गोलंदाज आहे ज्यामध्ये कंट्रोल ते तितकंच महत्वाचं. मागील मॅच मध्ये कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा बहाल केल्या होत्या जरूर, परंतु सुरुवात जी महत्वाची करून दिले. 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. 3 धक्के जे आतापर्यंत बसलेत. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 35 ची गरज आहे. ओहो, काय गोलंदाजी होते, अतिशय सुरेख. कुठेतरी मिस्टेक घटित झाली जरूर. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शोधतायत चेंडूला आणि जोपर्यंत फेकी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जात आहे. बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने या धावा मिळत आहेत. या 2 धावा मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर आहेत.
33ची गरज आहे. येणाऱ्या 9 चेंडूकडे मोठे प्रहार, त्याची आवश्यकता, सिच्युएशनने केलेली डिमांड. काही सप्लाय पाहायला मिळेल का? 14 या अंकांवर 3 धक्के. उलटा जरूर होता, परावर्तित करू शकले नाहीत. त्या दिशेने आपण पाहताय चेंडूची हाताळणी केली जाईल. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. एक चांगली बुद्धिमत्ता जी विशेष करून पाहायला मिळाली. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर 16 रन्स ऑन अ कार्ड. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. इक्के दुक्के से काम नाही बनेगा. या मॅच मध्ये जर तुम्हाला परतायचं असेल तर मोठे स्ट्रोक जरुरी आहेत. 16 या अंकांवर धाव फलक. 16 रन्स ऑन अ कार्ड. 47 धावसंख्येचा पाठलाग होतोय मैदानाच्या दिशेने. अजून 31ची गरज आहे. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. ऑन साईडला परावर्तित केला जाईल. बराचसा गॅप आहे. लॉंग लेगच्या दिशेने पाठलाग लांबवरचा आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील, बाउंड्री लाईन सीमारेषा पार चढून निघून जाईल. काय इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? चौकार आलाय. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे रन मोर. चौकार. ची गरज. येणारे चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक चौकार जरूर आलाय, परंतु एक चौकाराने काम बनणार नाहीये. आणि या मॅच मध्ये कुठेतरी तुम्हाला ते मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. साईलच्या पाठमध्ये एक चौकार आलाय. 20 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. ऑनसाईडला खेळलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल. केतन आहे डीप मध्ये. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि 2च धाबेवर आता समाधानी राहावं लागेल. सो 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीम जय बजरंग शिरगाव हा संघाची धावसंख्या 22 या अंकांवर. 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 25 धावसंख्येची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल्स रिमेनिंग, 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया क्विकली ब्रेक आणि बोलणार होतो आपण मॅचच्या दिशेने. शिल्लक असेल आणि 25 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता उद्या इथून अमीर या गोलंदाजाला आणलं गेलंय. 6 बॉल्स रिमेनिंग, 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. अक्रॉस लाईनने उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल. एकत्रित धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 23 या अंकांवर. 24ची गरज. अमीर पुन्हा एकदा इथून गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑन साईडला खेळण्याचा मानस जिथून पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव. सिंगलला आता डबल मध्ये परावर्तित केलं जाईल. कॉन्सन्ट्रेट आहे या मॅच मध्ये, जरूर रिक्स घेण्याचा प्रयत्न करत नाहीये टीम आदर्श पनसपडा हा संघ देखील. सुरुवात खूप चांगली झाली होती या संघाची. अगदी पहिल्या मॅच पासूनच मोठे स्ट्रोक जे खेळावे लागणार आहेत. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या साह्याने. धावगती 25 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अमीर. खोलवर लेन. अतिशय सुरेख ऍक्युरसीने गोलंदाजी हाताळली जाते. वेग भन्नाट आहे. धाव घेण्याचा मानस, तू मे सर्व काही गोष्टी ज्या इथून विशेष करून पाहायला मिळतात. म्हणून सुरुवातच जी इथून कुठेतरी थोडीशी शांतपणे झाली होती. चेतनने थोडासा प्रतिकार जरूर केला होता. तो बाद झाल्यानंतर जे डॉट बॉल वाढले गेले या मॅच मध्ये आता परिपूर्ण थोडासा हवी झालाय टीम आदर्श फणसपडा हा संघ. 4 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्राईक असेल जयकडे. जयला आता मागे पुढे कुठेही पाहायचं नाही. इथून मोठ्या स्ट्रोक करिताच प्रयत्न करावे लागतील, कारण की या मॅच मध्ये ती सिच्युएशन झाले. मागणी तसा पुरवठा तो पाहायला मिळणार आहे का? 4 बॉल्स रिमेनिंग, 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अमीर सुसज्जित होईल.
47 धावसंख्येचा पाठलाग आणि कुठेतरी जे नॉक हाताळले गेले, विशेष करून रोहितने ती बॅटिंग सुरेख पद्धतीने केली. तदनंतर फिनिशिंग टच जो महत्वाचा होता केतनच्या माध्यमानं मोठा प्रार जरूर करायचा होता आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने पकडले जातील आणि अगदी या विकेटने या मॅच मधील हवा पूर्णपणे काढून टाकले. कारण की येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि 22 धावसंख्येची गरज. विकेटचं झालेलं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन. ची गरज आहे. काही एक्स्ट्रा न करता जर इथून तिन्ही चेंडू हाताळले तर या मॅच मध्ये परिपूर्ण पुढे आहे. टीम आदर्श फणसपडा संघ. गौतम आहे नव्याने बॅटर मैदानावर आपण पाहताय. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. काय डॉमिनेशन राहिलं, अतिशय सुरेख. विथ द बॅटने मोठी धावसंख्या लावली आणि विथ द बॉलने त्या धावसंख्येचा पाठलाग जो कुठेतरी रोखला गेला आणि टीम आदर्श फणसपडा संघ परिपूर्ण या मॅच मध्ये आपण पाहताय हावी झाले. फक्त आणि फक्त आता 2 चेंडूंची औपचारिकता जी विशेष करून शिल्लक राहिले. बॅकअप द लेन, सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आणि इथून आपण पाहू शकाल पंच पुन्हा एकदा चेक करतील. हाईटला अगदी हाईट फॅक्टर या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला जाईल. तडम्यांच्या दिशेने या चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि त्या दिशेने अगदी आपण पाहताय विकेटचं पतन आणि वाईटचा इशारा आलाय. म्हणून मी म्हटलं काही एक्स्ट्रा न करता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली लागेल. या अगोदर बाउन्सर हाताळला गेला. तो व्हाईट बॉल यावेळेस एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक अतिरिक्त धाव व्हाईटच्या रूपाने मिळाले. आता येणाऱ्या चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल 2 आणि 20 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. परिपूर्ण मॅच अंडर कंट्रोल मध्ये जरूर आहे. चांगल्या गतीने इथून गोलंदाजी हाताळायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल. अमीर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझनला अगदी आपण पाहताय परंतु प्रोटेक्शन ठेवले गेले. रोहित आहे डीप मध्ये. व्हाईटचा इशारा. ओहो, आता कुठेतरी मी म्हणूनच म्हटलं या सर्व काही गोष्टींची उल्लेख ना. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ जरूर आहे. मनीष निजाईचे हात देखील डोक्यावर गेलेत. आता कुठेतरी या 2 चेंडूंचा खेळ जो परिपूर्ण होणं महत्वाचं आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा केल्यात. आता रनअप देखील शॉर्ट केले अमीरने आणि इथून लिगली चेंडू हाताळायचे आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतलीकडे जी लागली जाते. आता शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक आहे. कशा पद्धतीने इथून खेळ जो आकारला जाईल, कारण की आज जो खेळ राहिला आदर्श फणसपडा संघाकडनं तो तितकाच महत्वाचा आणि इम्पॉर्टंट डॉमिनेशन दाखवलं आणि आजच्या या पहिल्या रजनीमध्ये नाव अधोरेखित केले आणि तिकीट पक्क केले. क्वालिफिकेशनचं अभिनंदन टीम आदर्श फणसपडा संघ. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला आणि आजचा दिवस नावे करत असताना मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक टीम जय बजरंग शिरगाव संघ. 46 धावा आपण पाहिल्या होत्या आणि ज्या 46 धावसंख्येचा पाठलाग अपुरा राहिला आणि आदर्श फणसपडा संघाने 16